विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांसमोर बोलताना असं सांगितलंय की जो अपेक्षित निर्णय आहे, लोकांच्या मनातला जो निर्णय तो तसा लागणार नाही. नेमकं राहुल नार्वेकरांनी माध्यमांसमोर येणं, माध्यमांशी बोलणं हे काय सांगून जातं? काय मी व्यक्तीबद्दल अजिबात काही बोलणार नाही, कारण व्यक्तीबद्दल बोललं की ते चुकीचं ठरतं. मी स्पीकर या पदाबद्दल बोलतो आणि स्पीकर या पदाबद्दल मी बोलायचं ठरवलं तर स्पीकरला मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटता येत नाही, जसं काल ते भेटले. हे नंबर एक. म्हणजे जज ते क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटीमध्ये आहेत, न्यायनिवाडा करतायत, त्यांनी आरोपीला जाऊन भेटणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न, माध्यमांसमोर जजला बोलता येत नाही, तेव्हा नार्वेकरांनी माध्यमांना हे सांगणं हेच मुळात चुकीचं आहे. तुम्ही काय करणार, ती पुढची काय करायचं करून दाखवा ना, मग आहेत माध्यमं त्याच्यावर अटॅक करायला. तुम्ही आधीच कशाला सांगताय? तर हे सांगता येत नाही. तेव्हा स्पीकरची वागणूक ही पार्शल आहे, इम्पार्शल नाही, अंपायरची नाही आहे, असं कोणालाही सहज दिसू शकतं. दुसऱ्या बाजूला सर, उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई किंवा अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आता कसं असतं, मी फक्त कायदा सांगतो पुन्हा, की 10व्या शेड्यूलमध्ये असं लिहिलं आहे की 2/3 लोक बाहेर पडले तर ते वाचतील आणि जे राहिलेले असतील त्यांचा वेगळा पक्ष तयार होईल आणि त्या पक्षावर बाहेर पडलेल्यांचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंची लोक डिस्क्वालिफाय होण्याचा प्रश्न माझ्या मते उद्भवतच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.